देवाऱ्यातील कपडा किती दिवसांनी बदलावा हे आपण बघू। शुद्धता राखण्यासाठी अनेक जण दर एकादशीला किंवा सणवाराला हा कपडा बदलतात। जर कपडा खराब झाला असेल किंवा त्याचा रंग फिका पडला असेल तर त्वरित कपडा बदलून नवीन आणि स्वच्छ कपडा अंतरावा। देवघरासंबंधी काय टाळावे ते आपण पाहू। देवघर हे कधीही शौचालय किंवा स्नानगृहाच्या भिंतीला लागून असू नये। जिन्याखाली किंवा बेडरूममध्ये, विशेषतः जोडप्यांच्या बेडरूममध्ये देवघर असू नये। देवघरांसोबत निधन झालेल्या व्यक्तीचे फोटो लावू नये। त्याच्यासाठी दक्षिण दिशा योग्य मानली जाते। दोन देवांचे फोटो किंवा मूर्ती एकमेकांसमोर तोंड करून ठेवू नये। देवघरात एकाच दिवाच्या दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये। देवघरातील मूर्ती किंवा फोटो खराब झाले असतील तर काय करावे ते आपण पाहू। तुटलेली मूर्ती किंवा फोटो यांची पंचोपचार पूजा करा। जर तुम्हाला पूजेसंबंधी काय माहिती नसतील तर आपल्या ओळखीच्या गुरुजींना बोलवा, त्यांच्याकडून संकल्प घ्या आणि गुरुजी उपलब्ध नसतील तर आपल्या कुलदेवीचं स्मरण करा, देवांचं सांगणं करा, त्यांची पंचोपचार पूजा करा, त्यांना दहीभाताचा नैवेद्य दाखवा आणि तो दहीभात, ती तुटलेली वस्तू, ती मूर्ती किंवा देवांचे फोटो एकत्र लाल कपड्यामध्ये गुंडाळून ते वाहत्या पाण्यामध्ये किंवा समुद्रामध्ये विसर्जन करा। वस्तू किंवा मूर्ती हे किमती धातूचे असतील तर ते उत्तर पूजा केल्यानंतर तुम्ही रिसायकल करू शकता। आता आपण बघू की देवांच्या मूर्त्या कशा ठेवाव्यात। देवघरात देवांच्या मूर्तींची मांडणी करताना एक विशेष क्रम पाळला जातो। देवघरात मध्यभागी तुमच्या कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती असावी। कोणत्याही शुभ कार्यामध्ये गणपती प्रथम पूजनीय आहे, म्हणून गणपतीची मूर्ती ही तुमच्या उजव्या हाताला उजव्या बाजूला असावी। सोप्या शब्दात सांगायचं झालं तर तुमच्या उजवीकडून पहिला गणपती, त्याच्यानंतर डाव्या बाजूला देवीचं स्वरूप म्हणजे अंबाबाई, दुर्गा, लक्ष्मी, त्याच्यानंतर विष्णू, शिव किंवा इतर पुरुष देवता आणि त्याच्यानंतर शेवटी कलश, घंटी, शंख, इतर वस्तू ठेवाव्या। म्हणजे मांडणी करताना आपण आपल्या उजवीकडून मांडणी ही डावीकडे करत जावी।